सर्वांना। तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे धनत्रयोदशी, तर सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता इथे माझी पूजा करून झालेली आहे तुळशीची, आणि आता धनत्रयोदशीची पूजा मांडायची आहे। प्रदोषकाल चालू झालेला आहे 6:16 ते 8:30 आहे। तर आता मी पूजा मांडणार आहे। तर पूजा मी कशी करते याची तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती आणि पूजा विधी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर चला मग आता मी पूजा करायला सुरुवात करते आणि पूजेसाठी लागणारे साहित्यही दाखवते। तर आता इथे मी पूजेसाठी सर्वात पहिल्यांदा जो मी त्या दिवशी पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये जो दिवा दाखवलेला तो घेतलेला आहे। त्याचबरोबर जे आपल्याला पाच धान्य ठेवायचं असतं त्यासाठी 5 मडकी म्हणजे छोटे हे घट घेतलेले आहेत। त्यानंतर पाणी घेतलेलं आहे इथे देव धुण्यासाठी। तसंच इथे मी कलश बनवलेला आहे, पैशांचा एक DIY केलेला आहे तर तोही घेतलेला आहे, आणि 13 दिवे घेतलेले आहेत। आता इथे मी आचमन कसं करायचं ते दाखवते। तर आता आचमन करताना सर्वात पहिल्यांदा ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम केशवाय नमः असे म्हणून 3 वेळा पाणी प्राशन करायचे आहे, आणि 4थ्या वेळेस ओम गोविंदाय नमः असे म्हणून पाणी तामणात सोडायचे आहे। आता इथे मी संकल्प करत आहे। संकल्प करताना आधी थोडे पाणी आपल्या हातावर घ्यायचे, त्यावर तांदूळ घेऊन तांदूळ घ्यायचे, त्यावर हळदी कुंकू घ्यायचे आणि फूल घ्यायचे, आणि हे सर्व आपल्या उजव्या हातात घ्यायचे डाव्या हाताने, आणि डावा हात आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर ठेवून संकल्प करायचा। संकल्प करताना आपले नाव घ्यायचे, त्यानंतर आपले गोत्र, जर आपल्याला गोत्र नसेल माहिती तर काश्यप गोत्रातील असे बोलून आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची, आणि देवाला संकल्प करायचा, आणि ताटात जे आपण हातामध्ये सर्व घेतले ते ताटामध्ये सोडून द्यायचे। तर असं करून मी आता संकल्प घेतलेला आहे। आता असं माझा संकल्प झालेला आहे पूर्ण। आता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा देवाचा अभिषेक वगैरे करून घेणार आहे, कारण मी 2 दिवसाआधी श्री विष्णूची आणि कुबेर देवतांची आणि कुबेर यंत्र ह्या गोष्टींची खरेदी केली होती। ह्या 3 गोष्टी खरेदी केलेल्या होत्या, तर त्यांचीही आज मी सेवा करणार आहे, त्यांना स्थापित करणार आहे। तर त्यासाठी मी पंचामृत बनवलेले आहे। तर पंचामृताने मी इथे आता सेवा करत आहे। त्याचबरोबर मी पुरुष सुक्ताचे 16 वेळा पठणी करून आज हे करणार आहे, यांची सेवा करणार आहे आणि स्थापन करणार आहे। तर इथे माझे मंत्र आणि त्याचबरोबर पंचामृताने देवांना अंघोळ घालणे चालले होते। तर आता इथे अशा प्रकारे मी विष्णू भगवानांनाही म्हणजे पंचामृताने स्नान घालून आता पाण्याने धुवून काढत आहे। त्यानंतर मी त्यांना स्थापन करणार आहे आपल्या पाटावरती। आता इथे त्याचप्रमाणे मी कुबेर देवतांचीही मूर्ती घेतलेली आहे। कुबेर देवतांनाही म्हणजे सेम तसेच पुरुष सूक्त 16 वेळा बोलायचे आहे, आणि त्यानंतर फलश्रुती बोलून आपण कुबेर देवतांचीही स्थापना करणार आहे। तर आता कुबेर देवतांनाही मी अशा प्रकारे पंचामृताने स्नान घालत आहे। त्यानंतर मी कुबेर देवतांनाही पाण्याने स्नान घालून धुवून घेतलेले आहे। त्याचबरोबर पाटावर ठेवून घेतलेले आहे, तांदूळ वगैरे ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहिलेले आहे। त्याचबरोबर त्यांना चंदन आणि अष्टगंध लावून मी त्यांची स्थापना केलेली आहे। त्यानंतर मी इथे कुबेर यंत्र घेतलेले आहे। कुबेर यंत्राला मी फक्त 1 वेळा पुरुष सूक्त बोलून फलश्रुती बोललेली आहे, आणि त्यांनाही पंचामृताने स्नान घातलेले आहे। दिवाळीला दिव्यांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो। तर 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो, जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो। तर हिंदू कॅलेंडरनुसार धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो। तर ही तारीख यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी येत आहे। तर या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मी, गणेश, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते। तर या दिवशी सोन्या चांदीचे दागिने तसेच धातूची भांडी खरेदी केली जातात। असे मानले जाते की या पवित्र तिथीला समुद्र मंथनाच्या वेळी देवांचे वैद्य आणि आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते। भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनाच्या वेळी 5वे रत्न म्हणून प्रकट झाले होते। तर म्हणून या दिवशी धन्वंतरी जयंती देखील साजरी केली जाते।
तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेश तसेच धनाची देवता कुबेर यांची पूजा संपत्ती आणि समृद्धी आणि आनंदासाठी केली जाते. तर उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. तर धनत्रयोदशीचा हा सण 5 दिवसाच्या दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस आहे. तर धनत्रयोदशीला देव धन्वंतरी, कुबेरदेव आणि यमदेव यांची देखील पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच याशिवाय धनत्रयोदशीला नवीन वस्तू खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दिवसभर चांगली खरेदी केली जाते. असे मानले जाते की धनत्रयोदशीला खरेदी आणि शुभकार्य केल्याने अनेक पटीने पुण्य मिळते. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांची देखील पूजा केली जाते. तर प्रदोष व्यापिनी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा करण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी कुटुंबातील आरोग्यासाठी भगवान यमदेवाचे देखील ध्यान करून घराच्या मुख्य दरवाजावर दक्षिण दिशेला दिवा लावावा. या दिवशी पहाटेच्या वेळी ओम नमो भगवते धन्वंतरी विष्णू रूपाय नमोः 16 वेळा विधी मंत्राने पूजा करावी. त्यामुळे कुटुंबातील दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभते. तर इथे मी अशा पद्धतीने आता कलश भरून घेतलेला आहे. त्यामध्ये रुपया, सुपारी आणि हळदी कुंकू आणि अक्षदा टाकून त्यावर फूल टाकून या पाण्यामध्ये आंब्याचा डहाळा ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे नागवेलीची पाने असेल तर तेही तुम्ही पूजू शकता, पण माझ्याकडे नव्हती उपलब्ध, त्याच्यामुळे मी आंब्याचा डहाळा ठेवलेला आहे आणि त्यावर नारळ पूजलेला आहे. हा नारळ आपण लक्ष्मीपूजनामध्ये देखील पूजू शकतो. आता इथे मी कलशाला स्वस्तिक काढून त्यावर 5 हळदी कुंकाची बोटे घेतलेली आहेत काढून आणि कलशाला नमस्कार करून मी कलशाची स्थापना करत आहे. आता तर अशा पद्धतीने कलशाची स्थापना केलेली आहे. तर आता इथे मी माझा जो दिव्यांच्या खरेदीचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे की हा कुंभ मी ज्यावेळेस दिवे खरेदी करायला गेलेले त्यावेळेस आणलेला. तर आता इथे मी 5 प्रकारचे जे आयुर्वेदिक पदार्थ आहेत ते मी आता इथे ठेवत आहे. त्यामध्ये मी लवंग, दालचिनी तसेच तुळस, ओवा आणि वेलदोडे असे हे पदार्थ ठेवलेले आहेत, जेणेकरून हे घरगुती उपायामध्ये असतात. तर हे असे पदार्थ मी इथे ठेवलेले आहेत, तेही धन्वंतरी देवांच्या पुढे मांडलेले आहेत. तर आता इथे धन्वंतरी देवांचा जो फोटो आहे तोही मी त्यालाही मी तुळशीपत्र अर्पण केलेले आहे, कारण धन्वंतरी देवांचा जो अवतार आहे तो विष्णूच्या 24 अवतारांपैकी एक आहे, म्हणून त्यांनाही मी तुळस वाहिलेली आहे. तसेच आता फुलंही वाहून घेत आहे. तर अशा प्रकारे मी धन्वंतरी देवांची देखील पूजा केलेली आहे. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशांची चांदीची मूर्ती घरात आणणे तसेच धन, यश आणि प्रगती वाढणारे मानले जाते. आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी समुद्र मंथनातून कलश घेऊन अवतरले होते असा उल्लेख शास्त्रात आहे. त्यामुळे या दिवशी भांडी विशेष खरेदी केली जातात. तर या दिवशी भांडी किंवा चांदी खरेदी केल्याने ते 13 पटीने वाढते असे म्हणतात. धनत्रयोदशी ही निरोगी आरोग्याची देवता म्हणून पूजा केली जाते. तसेच आयुर्वेदाचे जनक म्हणून धन्वंतरींची पूजा केली जाते. तर या दिवशी सकाळी धन्वंतरीची पूजा करण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्यास आरोग्यास लाभ होतो आणि पूजा केल्याने उपासकाला उत्तम आरोग्य मिळते आणि आयुष्यभर निरोगी राहते असा समज आहे. तर आता इथे मी जे मगाशी अभिषेक करून घेतलेले देव होते तेही मी आता इथे पाठावर मांडून घेत आहे. तर इथे माझ्याकडे गणपतीची मूर्ती जी आहे ते मी सकाळीच त्यांचा अभिषेक आणि स्नान घालून पूजा केली होती, तर तेही मी इथे मांडलेले आहे. त्याचबरोबर लक्ष्मी आणि नारायण हे दोघांनीही म्हणजे विष्णू या दोघांचीही इथे स्थापना केलेली आहे. तसेच कुबेर देवतांचीही स्थापना केलेली आहे आणि कुबेर यंत्राचीही स्थापना केलेली आहे. त्यानंतर इथे मी 7 प्रकारचे धान्य, याच्यामध्ये तुम्ही गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर अशा प्रकारचे धान्य तुम्ही पूजू शकता आणि देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना अर्पण करायचे असतात हे. आणि या सगळ्यांना फूल, अक्षता आणि उदबत्तीने पूजन करायचे. त्यानंतर पूजेनंतर भोगासाठी पांढऱ्या रंगाची मिठाई वापरणे श्रेयस्कर आहे. तर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते असे मानले जाते. तसेच एका वाटीमध्ये धन आणि कुबेर जे यंत्राचे जे सिक्के मिळतात तेही मी इथे पूजलेले आहेत धन्वंतरी देवांच्या पुढे. त्यानंतर इथे मी पैशाने भरलेला कलश DIY केलेला जो दाखवलेला तुम्हाला तोही मी इथे आता पूजेमध्ये मांडत आहे. म्हणजे आपल्या धनाची पूजा केली जाते म्हणून तो तिथे पूजत आहे. त्याचबरोबर मी आता इथे आज या पूजेमध्ये सगळ्यात जास्त धने आणि गुळ यांना मान असतो. तर या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो धन्वंतरी देवांना. ते इथे मी
नैवेद्य दाखवून घेत आहे। त्यासाठी मी खाली चौकोनी मंडल तयार करून 3 वेळा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे बोलून नैवेद्य दाखवलेला आहे धन्वंतरी देवांना। त्याचबरोबर आपल्याकडे घरी असलेल्या धनाची म्हणजे सोने चांदी या गोष्टींची देखील पूजेमध्ये मांडणी केली जाते, तर तेही मी आता इथे मांडलेले आहे। धनत्रयोदशीला 13 दिवे किंवा मातीचे दिवे लावण्याचे महत्त्व आहे। तसेच सुख शांती आणि समृद्धीसाठी घराच्या विशिष्ट कोपऱ्यात हे 13 दिवे ठेवले जातात। तर पहिला जो दिवा आहे तो पहिला दिवा घराच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात ठेवला जातो, जी मृत्यूची देवता यमाची दिशा दर्शवते। यामुळे अकाली मृत्यू टाळता येतो असे मानले जाते। तर दुसरा दिवा देवतांच्या समोर ईशान्य दिशेला असलेल्या पूजेच्या ठिकाणी ठेवला जातो। तो तुपाचा दिवा पेटवायचा असतो आणि त्यात केशराचा धागा टाकू शकता। असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये समृद्धी येते। तसेच तिसरा दिवा कुटुंबाचे वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर लावला जातो। तर चौथा दिवा हा पवित्र तुळशीच्या रोपाजवळ लावला जातो, ज्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि आनंदी राहते। तर पाचवा दिवा हा स्वच्छ केल्यानंतर छतावर ठेवायचा असतो। हे घरासाठी संरक्षण प्रदान करते असे मानले जाते। तर 6वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा लावायचा असतो, कारण असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते आणि यामुळे आर्थिक नुकसान टाळले जाते असे मानले जाते। आणि 7वा दिवा जवळच्या मंदिरात लावायचा असतो। तर 8वा दिवा हा घरातील कचराकुंडी जवळ ठेवायचा। 9वा दिवा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी बाथरूमच्या बाहेर ठेवला जातो। 10वा दिवा हा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घराच्या खिडकीवर 10वा दिवा ठेवला जातो। आणि 11वा दिवा स्वयंपाकघरात ठेवल्याने भूक आणि अन्नाची कमतरता दूर होते असे मानले जाते। 12वा दिवा धनत्रयोदशीच्या रात्री बेलाच्या झाडाखाली पेटवल्याने घरातील संपत्ती वाढते असे मानले जाते। तर शेवटचा म्हणजे 13वा दिवा हा तुमच्या घराजवळील चौकात या विश्वासाने की घरात सौभाग्याला आमंत्रित करते असे म्हणून ठेवला जातो। तर असे हे 13 दिवे ठेवले जातात। जर हे 13 दिवे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर ठेवणे शक्य झाले नाही तर ते दिवे आपण फक्त आपल्या पूजेच्या समोर मांडले तरी चालतात। तर या दिवशी यमदीपदानालाही खूप महत्त्व आहे। तर यमदीपदानाचाही विधी हा प्रदोष काळातच केला जातो। तर त्यासाठी आपल्याला जे आपले गव्हाचे पीठ आहे त्याच्यामध्ये हळद टाकून कणिक करून त्याचे असा दिवा आणि मुटके तयार करायचे असतात आणि हे 2 मुटके बाजूला ठेवून मध्ये दिवा ठेवायचा असतो। त्याच्यामध्ये त्याला हळदी कुंकू वाहून हा दिवा तांदळाच्या अक्षदावर ठेवतात आणि हा दिवा घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा असतो। त्यावेळेस एक मंत्र म्हणायचा असतो, तो असा: मृत्यूंना पाश दांडाभ्य काले मयासह त्रयोदशाधिपदानात सूर्यज प्रियतमित। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आजची धनत्रयोदशीची पूजाही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हा सर्वांना भरभराटीची, आनंदाची आणि आरोग्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।